Hello friends, today in this video lecture we are going to cover what is meant by indexing and its types. Okay, so let's start. Before going to start the indexing mechanism, we should know what is meant by the indexing. आता indexing हे नेमकं लागतं कशाला बघा, ज्यावेळी एखादा गिअर ब्लँक आहे. आता गिअर ब्लँक म्हणजे काय, एक सर्क्युलर प्लेट आहे की ज्याच्यावरती आपल्याला गिअरचे टीथ कट करायचे आहेत, त्याला आपण गिअर ब्लँक असं म्हणतोय. आता हा जो गिअर ब्लँक आहे ह्याच्यावरती समजा आपल्याला एक 20 टीथ कट करायचे आहेत, तर आपण कसे कट करू. 20 पहिल्यांदा जो टीथ आपण कट करणार आहे बरोबर, आणि दुसरा जो आपण टीथ कट करणार आहे त्याच्यामध्ये काहीतरी आपल्याला गॅप ठेवावा लागतो. म्हणजेच काय, कॉन्सिक्वेंटली आपल्याला त्या पेरिफेरीवरती किंवा सर्कम्फरन्स वरती गिअर ब्लँकच्या एक स्पेसिफिक डिस्टन्स वरती आपल्याला गिअर कट करत जावे लागतील. म्हणजेच काय, तो जो गिअर ब्लँक आहे तो थोड्या फरकाने आपल्याला रोटेट करावा लागेल. हे जे काही रोटेट करणं आहे थोड्या फरकानं, त्यालाच आपण इंडेक्सिंग असं म्हणतोय. ओके, indexing is a process of evenly dividing the circumference of a circular workpiece into the equally spaced division, such as in a cutting gear teeth, cutting splines, milling grooves in reamers, taps, and spacing holes in the circle. Okay, the index head of the indexing fixture is used for this purpose. आता indexing म्हणजे काय समजलं. indexing म्हणजे काय, इक्वली स्पेस्ड टीथ जर आपल्याला तयार करायचे असतील किंवा ग्रूव्हज तयार करायचे असतील किंवा होल्स तयार करायचे असतील, तर आपल्याला अशा वेळी इंडेक्सिंग करावं लागतं. आता इंडेक्सिंग म्हणजे काय, एक ड्रिल पाडल्यानंतर किंवा एक टीथ पाडल्यानंतर जो काही मधला स्पेस आपल्याला द्यावा लागतो त्याला इंडेक्सिंग असं म्हणायचं. आता इंडेक्सिंग हे जे मेकॅनिझम आहे ते इंडेक्सिंग मेकॅनिझम आपण ह्या डायग्राम मध्ये व्यवस्थित बघू शकतो. इंडेक्सिंग आपल्याला करण्यासाठी एक अटॅचमेंट मिलिंग मशीनला द्यावी लागते. इंडेक्सिंग तयार करण्यासाठी एक अटॅचमेंट मिलिंग मशीनला द्यावी लागते. त्याला आपण डिवाइडिंग हेड असं म्हणतोय. डिवाइडिंग हेड. आता हे जे आहे ते डिवाइडिंग हेड आहे. जसं आपण इथं फिगर मध्ये बघतोय, इथं काहीतरी पार्ट दिसत आहेत. ते पार्टची फक्त आपण आता नावं जाणून घेऊया, नंतर त्याचा उपयोग जो आहे तो आपण नंतर आपण पुढच्या पॉइंटला तो कव्हर करूया. की पहिला जो पार्ट आहे इथं बघा, हा जो आहे इंडेक्स हेड स्पिंडल. इंडेक्स हेड स्पिंडल इथं जो आहे तिथं आपला वर्कपीस जोडला जाणार आहे. ओके, म्हणजे काय, गिअर ब्लँक आपण असं म्हणतोय. त्याच्या पाठीमागच्या बाजूला बरोबर वर्म गिअर आहे. ओके, दिस वर्म गिअर इज अटॅच्ड टू द वर्म स्पिंडल, वर्म शाफ्ट or worm spindle. Okay, this worm shaft or worm spindle is connected to this is index plate. This is the one index plate. या index plate ला लगेच लागून वरती काय आहे, एक सेक्टर, सॉरी आपण याला क्रँक म्हणूया. इंडेक्स क्रँक आहे. ही जी इंडेक्स क्रँक आहे, इंडेक्स क्रँकच्या इथं एक इंडेक्स पिन जोडण्यात आलेली आहे. पार्ट लक्षात ठेवा. फर्स्ट वन इज वर्कपीस. इथं आपल्याला वर्कपीस असणार आहे. देन इट इज इंडेक्स हेड. वर्म विल हॅव्हिंग 40 टीथ, 40 टीथ आहेत त्याला, त्या वर्मला. त्याच्यानंतर हा जो आहे तो वर्म शाफ्ट. त्या वर्म शाफ्ट वरतीच आपण इंडेक्स प्लेट जोडलेली आहे. इंडेक्स प्लेटच्या वरती आपण इंडेक्स क्रँक जोडलेला आहे. इंडेक्स क्रँकच्या वरती इंडेक्स पिन आहे. एवढे पार्ट आपल्याला लक्षात राहतील. ओके, नाउ index head. The index head of the indexing fixture contains the indexing mechanism. जसं आपण मी मगाशी तुम्हाला सांगितलं की इंडेक्स आपल्याला इंडेक्सिंग जर करायचं असेल तर आपल्याला इंडेक्सिंग हेड लागतात. म्हणजे इट इज अ वन स्पेशल अटॅचमेंट which provide us which should be provided to the milling machines for indexing mechanism. What is the indexing head? Indexing head is a special attachment connected to the milling machine for indexing. Okay, now in this figure, as we discussed earlier, here is again
Again, here is the index head, index crank, index plate. It is a driving plate and index head spindle. Means what? Our workpiece is connected in between this index head spindle and footstock. इंडेक्स म्हणजे आपला जो गिअर ब्लँक आहे तो आपण इथं कनेक्ट करायचा आहे. ओके, जसं जसं तुम्ही इथं रोटेट करताय तसा तसा तो तुमचा ब्लँक आहे तो रोटेट होत जाणार आहे. ओके, इंडेक्स हेड. नाव इंडेक्स प्लेट. आता इंडेक्स प्लेट म्हणजे काय आहे बघा, वन बाय वन आपण बघूया. इंडेक्स प्लेट म्हणजे काय? ही एक सर्क्युलर प्लेट आहे, जसं आपल्याला डायग्राम मध्ये दिसते. दिस इज अ इंडेक्स प्लेट. या सर्क्युलर प्लेट वरती नंबर ऑफ होल्स आहेत. काय आहेत? छोटे छोटे नंबर ऑफ होल्स आहेत. त्याला आपण काय म्हणायचं? इंडेक्स प्लेट म्हणायचं. ओके, आता ह्या इंडेक्स प्लेटचा उपयोग कसा होतो? इंडेक्स प्लेटचा उपयोग आपल्याला डायरेक्टली वर्कपीस रोटेट करण्यासाठी होतो. म्हणजेच काय? फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो की हा जो इंडेक्स क्रँक आहे, हा इंडेक्स क्रँक इज डायरेक्टली कनेक्टेड टू द वर्म शाफ्ट. म्हणजे असं इथं जर आपण बघितलं तर बघा, इथं आपल्याला लगेच समजून जाईल की हा जो इंडेक्स प्लेट आहे तो त्याच्यावरती काय आहे? इंडेक्स क्रँक आहे. आणि इंडेक्स क्रँक इज डायरेक्टली कनेक्टेड टू द दिस वर्म शाफ्ट. म्हणजेच काय बघा, जसा जसा आपण क्रँक रोटेट करू तसा ऑब्वियसली शाफ्ट पण रोटेट होणार. आणि जसा शाफ्ट रोटेट होईल तसा हा गिअर पण रोटेट होणार. आणि हा जसा गिअर रोटेट होईल तसा आपला वर्कपीस रोटेट होणार. ओके, मग या इंडेक्स प्लेटचा उपयोग कशासाठी होतो? इंडेक्स प्लेटचा उपयोग याच्यासाठी होतो की तुम्ही किती अमाऊंटनं रोटेशन द्यायला लागलाय. म्हणजे काय बघा, विथ द हेल्प ऑफ दिस इंडेक्स क्रँक आपण काहीतरी रोटेशन देणार आहे. ओके, ते किती अमाऊंटनं देणार आहे हे फाइंड आउट करण्यासाठी किंवा एक सपोर्ट किंवा एक रेफरन्स घेण्यासाठी आपण इंडेक्स प्लेट वापरतो इथं. ओके, इथं इंडेक्स प्लेटच्या तिथं बघा, इथं बरोबर एक इंडेक्स पिन आहे. ही जी पिन आहे ती एका होल मध्ये आपण अटॅच केली की सगळी अरेंजमेंट ऑटोमॅटिकली काय होते? मूव्ह व्हायला लागते. ओके, नाव सेक्टर. दिस इज अ सेक्टर आर्म. सेक्टर आर्म म्हणजे काय बघा, हे जे आहे ते सेक्टर आर्म आहेत. these are some references. Sector arm म्हणजे काय? references. The sector indicates the next hole in which the pin is to be inserted and makes it unnecessary to count the holes when moving the index crank after each cut. It consists of the two radial beveled arm which can be set at any angle to each other and then moved together around the center of index plate. Okay, सेक्टर आर्म. what is the use of sector arm? सेक्टर आर्म आपल्याला एक काय देतो? एक रेफरन्स देतो की जेणेकरून आपल्याला ज्यावेळी नेक्स्ट विथ द हेल्प ऑफ इंडेक्स क्रँक आपल्याला ज्यावेळी रोटेशन करावं लागेल त्यावेळी नेमकं किती रोटेशन द्यायचं आहे ते विथ द हेल्प आपल्याला सेक्टर आर्म समजून जातं. ओके, इथं आपल्याला क्लिअर कट होईल बघा की हा जो पार्ट आहे हा काय आहे? इंडेक्स प्लेट. इंडेक्स प्लेट वरती बघा नंबर ऑफ होल्स, छोटे छोटे होल्स दिलेले आहेत. सेक्टर आर्म जो आहे तो हा झाला सेक्टर आर्म, बरोबर. त्याच्यानंतर हा जो काही पार्ट दिसतोय ह्याला म्हणायचं इंडेक्स क्रँक. दिस इज अ इंडेक्स क्रँक. अँड हा जो काही पार्ट दिसतोय त्याला म्हणायचं इंडेक्स पिन. इथं जी पिन आहे ती डायरेक्टली आपण इथं आत इन्सर्ट करू शकतो. ओके, जेवढे तुम्ही इथं रोटेशन द्याल, बघा इथं लक्षात येते का, जेवढे तुम्ही इथं विथ द हेल्प ऑफ इंडेक्स क्रँक रोटेशन द्याल तेवढा तुमचा इथला जो वर्कपीस आहे तो काय होणार? रोटेट होणार. लक्षात आलं? नेक्स्ट वन, index plate type. There are the two types of the index plates. We have used Brown and Sharpie type index plate and Cincinnati type of the index plate. Now, in a Brown and Sharpie type, it consists the three plates of 6 circles, each drilled as follows. For the plate 1, they carries
15, 16, 17, 18, 19, 20 holes. For the plate 2, 21, 23, 27, 29, 31 and 33 plates are there, sorry, holes are there. In a plate 3, 37, 39, 41, 43, 44, 49 holes. ह्यातली कुठलीही एक प्लेट आपण वापरायची आहे. ह्याच्यामध्ये सिनॅटी टाइप मध्ये एका साईडला बघा 24, 25, 28 असे होल्स असतात आणि सेकंड साईडला पण असे म्हणजे हायर 46, 47, 49, 51, 53 असे होल्स आपल्याला मिळून जातील. ह्याच्यातल्या प्लेट 1 किंवा प्लेट 2 किंवा प्लेट 3 आपण वापरू शकतो डिपेंडिंग अपॉन द कॅल्क्युलेशन्स. ओके. आता एक क्वेश्चन मे बी तुमच्या मनात आला असेल की कुठली प्लेट कधी वापरायची. तर ही जी कुठलीही प्लेट कधीही वापरायची नाही, तर त्याच्यामध्ये काहीतरी कॅल्क्युलेशन्स आहेत. ते विथ द हेल्प ऑफ कॅल्क्युलेशन आपल्याला इंडेक्स प्लेट यूज करायची आहे. ते आपण वन बाय वन बघू प्रॉब्लेम मध्ये. आता सगळ्यात महत्त्वाचा पार्ट इंडेक्सिंग मेथड. इन इंडेक्सिंग मेथड, आता इंडेक्सिंग म्हणजे आपल्याला माहिती झालं काय आहे. इंडेक्सिंग म्हणजे काय, तर गिअर जर आपल्याला कट करायचे असतील तर इक्वली स्पेस्ड गिअर आपल्याला करावे लागतील. ते इक्वली स्पेस्ड करायची जी अटॅचमेंट आहे त्याला इंडेक्सिंग हेड म्हणायचं, बरोबर. आणि आता आपण काय बघणार आहे, इंडेक्सिंगच्या वेगवेगळ्या मेथड्स बघायच्या. आता इन अ सिंपल इंडेक्सिंग or plain indexing, an index plate selected for the particular application is fitted on the worm shaft and locked through the lock pin. To index the work through any required angle, the index crank pin is withdrawn from the hole of index plate. Then the work is indexed through the required angle by turning the index crank through a calculated number of hole revolutions and holes on one of the hole circles, after which index pin is relocked in the required hole. If the number of turns that the crank must be rotated for each indexing can be found from the formula 40 divided by Z. Okay, where Z is the number of divisions required or indexing needed on the work and 40 is the number of teeth on the worm wheel. म्हणजेच काय बघा, फॉर एक्झाम्पल आपण बघूया इथं काय सांगितलंय. परत आपण त्या डायग्राम कडे जाऊया. इथं इंडेक्सिंग मध्ये, या सिंपल इंडेक्सिंग मध्ये काय आहे, तर एखादा समजा गिअर ब्लँक आपण इथं कनेक्ट केलाय आणि त्याच्यावरती समजा आपल्याला 20 टीथ पाडायचे आहेत. त्याच्यावरती आपल्याला किती टीथ पाडायचे आहेत, 20 टीथ जर पाडायचे असतील तर आपल्याला किती टर्न्स द्यावे लागतील क्रँकचे, तर ते 40 डिवाइड बाय झेड म्हणजेच काय 40 भागिले 20 किती झालं, 2 टर्न. म्हणजेच काय तुम्हाला 2 टर्न प्रत्येक वेळी काय करायला लागतील, एक टीथ कट झाला की तुम्हाला 2 टर्न द्यावे लागतील. लक्षात आलं, समजतंय का बघा सगळ्यांना, की वर्म गिअर वरती टीथ किती आहेत, 40, बरोबर. तो काय पार्ट सोडा, फक्त फॉर्म्युला लक्षात ठेवा, n इज इक्वल टू 40 डिवाइड बाय झेड. आता मला एका गिअर ब्लँक वरती किती गिअर पाडायचे आहेत, 20 गिअर पाडायचे आहेत, बरोबर. मग आपल्याला तो जो गिअर तुमचा जो क्रँक आहे तो किती वेळा रोटेट करावा लागेल. क्रँक म्हणजे कुठला क्रँक, हा जो क्रँक आहे तो एका गिअर नंतर किती वेळा रोटेट करावा लागेल, एक गिअर झाल्यानंतर, तर तो साधारणपणे 40 भागिले 20 किती झालं, 2 वेळा तो कम्प्लिटली तुम्हाला रोटेट करावा लागेल. लक्षात आलं. नेक्स्ट इथं तेच दिले बघा, की समजा तुम्हाला 8 टीथ जर पाडायचे असतील तर 40 डिवाइड बाय 8 म्हणजेच काय 8 पंचे 40, 5 वेळा तुम्हाला हे टर्न द्यावे लागतील, बरोबर. आता हे एक एक्झाम्पल महत्वाचं आहे बघा. समजा फॉर एक्झाम्पल इफ इट इज डिझायर्ड टू इंडेक्स फॉर 16 डिव्हिजन, तुम्हाला 16 टीथ पाडायचे आहेत. मग 16 डिवायडेड इंटू द 40 इक्वल्स किती होतं, 2 इंटू 8 बाय 16 टर्न्स. म्हणजेच काय, दॅट इज तुम्हाला 2 कम्प्लीट टर्न द्यावे लागतील. ओके, फॉर इच इंडेक्सिंग वी नीड टू कम्प्लीट रोटेशन ऑफ द क्रँक प्लस 8 मोर होल्स ऑन 16 होल सर्कल ऑफ द प्लेट. इथं आपल्याला ह्याचा उपयोग होतो बघा,
कशाचा इंडेक्स प्लेटचा इथं आपल्याला उपयोग होतो की 16 नंबर ऑफ होल्सची आपण इंडेक्स प्लेट घ्यायची आणि त्या 16 मधले किती होल घ्यायचे तर 8 होल घ्यायचे असा याचा उपयोग होतो. ओके, नेक्स्ट वन. सिंपल इंडेक्सिंग समजलं असेल मे बी. आता डायरेक्ट इंडेक्सिंग. इन डायरेक्ट इंडेक्सिंग काय होतं बघा. इन डायरेक्ट इंडेक्सिंग मध्ये काय होतं बघा. डायरेक्ट इंडेक्सिंग इज अ समवॉट सिंपल इंडेक्सिंग प्रोसेस. फार सिंपल आहे. याच्यामध्ये आपण काय करतोय तर 24 होल्सची एक प्लेट घेतोय. ओके, आणि ह्या 24 होल्सच्या विथ द हेल्प ऑफ दिस प्लेट आपण काय करतोय इंडेक्सिंग सुरू करतोय. व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर इंडेक्सिंग? 24 डिवायडेड बाय n. 24 डिवायडेड बाय म्हणजेच काय, याच्यामध्ये फक्त लिमिटेड होल्स आहेत 24 बरोबर. त्याच्या पुढे आपल्याला काय याच्यामध्ये जाता येत नाही. त्यामुळे डायरेक्ट इंडेक्सिंग मध्ये फक्त आपल्याला बघा आपल्याला 2, 3 किंवा 4, 6, 8, 12, 24 हे एवढे जे होल्स आहेत ते तेवढेच आपल्याला अवेलेबिलिटी मिळते. त्यामुळे डायरेक्ट इंडेक्सिंगचा एवढा यूज होत नाही. ओके, तुम्हाला मे बी हे इंडेक्सिंग म्हणजे कॉम्प्लिकेटेड वाटत असेल, पण आपण ज्यावेळी कॅल्क्युलेशन बघणार आहोत त्यावेळी ते तुम्हाला व्यवस्थित समजून जाईल. ओके, नाव नेक्स्ट वन. डिफरन्शियल इंडेक्सिंग. डिफरन्शियल इंडेक्सिंग बघण्याआधी आपल्याला एक डायग्राम बघावी लागेल. डिफरन्शियल इंडेक्सिंग मध्ये नेमकं कसं होतं बघा की आपल्याला वर्कपीस जो आहे तो इथं रोटेट करायचा आहे. मग बघा ज्यावेळी आपण इंडेक्स क्रँक रोटेट करतोय, इंडेक्स क्रँक रोटेट केल्यानंतर काय होतं बघा, इंडेक्स प्लेट आहे ती रोटेट होते. इंडेक्स प्लेट रोटेट झाली रे झाली की इथं हे जे गिअर आहे त्या ड्यू टू धिस गिअर अरेंजमेंट आपल्याला हे जे गिअर्स आहेत ड्रिव्हन गिअर आणि हा झाला कुठला ड्रायव्हर गिअर. ओके, हे गिअर काय होणार एकमेकाला कनेक्टेड असल्यामुळे रोटेट होणार. ओके, आता ड्रायव्हर गिअर हा जो आहे तो एकदा का रोटेट झाला की काय होतं बघा, मोशन अशी ट्रान्सफर होणार आहे. मोशन ट्रान्सफर झाले की तुमचा वर्कपीस मूव्ह होणार आहे. आता बघा जसा जसा तुमचा वर्कपीस मूव्ह होईल, आता या स्पिंडलवरती परत वर्म गिअरची अरेंजमेंट देण्यात आलेली आहे. आता वर्म गिअरची अरेंजमेंटची डायरेक्ट कोणाला रोटेट करण्यात आलेला आहे तर धिस वर्म शाफ्टला, आणि वर्म शाफ्ट इज कनेक्टेड टू द इंडेक्स क्रँक. म्हणजेच काय, ऑटोमॅटिकली इथं जसा तुमचा वर्कपीस फिरत राहतो तशाच पद्धतीने इथं तुमचा इंडेक्स क्रँक पण काय होणार रोटेट होत राहणार आहे. दिस इज नथिंग बट युअर डिफरन्शियल इंडेक्सिंग. ओके, डायग्राम व्यवस्थित लक्षात ठेवा कशी मोशन ट्रान्सफर होते बघा. इथं इंडेक्स क्रँक रोटेट झाला की इंडेक्स प्लेट रोटेट झाली. इंडेक्स प्लेट इज कनेक्टेड विथ दिस gears. We call this is a driven gear, this is a driver gear. Once the driver gear is rotates, हा जो स्पिंडल आहे मेन स्पिंडल वर्कपीसचा तो रोटेट झाला आणि आता आपल्याला तर वर्कपीसची रोटेशनल अशी मुवमेंट मिळाली. ज्यावेळी वर्कपीसची सर्क्युलर मुवमेंट मिळत राहते आपल्याला रिक्वायर्ड अमाऊंटची, त्यावेळी इथं वर्म गिअर जो आहे तो पण रोटेट होत राहतो आणि दिस इज कनेक्टेड टू द डायरेक्टली ऑन टू द इंडेक्स प्लेट. आणि इंडेक्स प्लेट एकदा रोटेट झाला की आपल्याला रिक्वायर्ड अमाऊंट ना परत इथं हा जो रोटेशन आहे ते मिळत राहतं. लक्षात आलं? दिस इज नथिंग बट युअर डिफरन्शियल इंडेक्सिंग. नाव आता आपण काय बघूया, प्रॉब्लेम्स बघूया. डिफरन्शियल इंडेक्सिंगचा फॉर्म्युला जो आहे तो काय आहे बघा, 40 डिवाइडेड बाय k इंटू k मायनस झेड इंटू k मायनस झेड. आता हे 40 कशाचे आहे, वर्म गिअर वरची जे टीथ आहेत ते 40 आहेत, डिवाइडेड बाय व्हॉट इज नोन बाय द k नंबर ऑफ व्हेरी नियरली इक्वल टू द झेड. आता हा झेड म्हणजे काय आहे, आपल्याला रिक्वायर्ड अमाऊंटचे जे डिव्हिजन लागणार आहेत इंडेक्सिंग साठी त्याला म्हणायचं झेड. म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल मला 20 हे पाडायचे आहेत, काय पाडायचे आहेत 20 टीथ पाडायचे आहेत, तर झेड काय झाला 20 झाला. आता हा जो के आहे हा के नियर अबाउट 20च्या जवळपासचा घ्यायचा. ही जी डिफरन्शियल इंडेक्सिंगची जी मेथड आहे ती कम्प्लिटली ट्रायल अँड एरर मेथड वरती अवलंबून आहे. वन बाय वन आपण बघूया
विथ द हेल्प ऑफ प्रॉब्लेम की हे सिंपल इंडेक्सिंग कसं यूज होतं, सिंपल इंडेक्सिंग कसं यूज होतं, डिफरन्शियल इंडेक्सिंग कसं यूज होतं, त्याच्यानंतर कंपाऊंड इंडेक्सिंग कसं यूज होतं ते आपण पुढच्या लेक्चरला बघूया. ओके, थँक्यू.